तर शिरोळात हा काय विषय म्हणशीला तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत. तर कसं काय विषय हार्ड पब्लिक, आज आपल्याला जायचं होतं शिरोळा आणि जाताना बघितलं हे मोठा ऍक्सिडेंट बघितल्यावर शिर्या तर मला एकच म्हणाला बरं ते सगळं जाऊ दे, आपण पहिला मग जाऊन पोहोचलो गॅरेज. इकडे गॅरेजचं ओपनिंग तर झालंच होतं. आता आपल्याला वेळ झालाय म्हटलं असू दे, भावाला समजून घे म्हटलं. होय होय भावा म्हणणारा समजून घे. भावाचं आमच्या शॉप आहे इथं, भावानं शिरोळकर एकदा व्हिजिट करायला लागतंय. इकडे सगळं टूल किट्स ते एकदम व्यवस्थित प्रकारे सजवलं आणि पोरांचं काय व्हायचं काय की लाजायचं कधी सोडणारच नाही थोडा. ते सगळं जाऊ दे, उदय भाऊ म्हटलं पहिल्यांदा आपण समोसा खाऊन. आणि हे बघा भावानं आपलं शिरोळातलं कृष्णा वाटतं गेलं. शिर्यानं भावाने इकडे केक आणला. तर शिर्याला विचारलो भावा बड्डे कुणाचा आहे तर आईला वाटलं पण नव्हतं भावानं, आणि भावाने असलं सरप्राईज दिलं आपल्याला. विषय संपलाच भावानं इथे. परवा दिवशीच आपलं 10K झाली होती, मग भाऊ लोकांनी आपल्यासाठी इथं आपला केक पण आणला. आणि हे सगळं शिर्या जाते आपल्या उद्या भावाला, कारण त्याच्यामुळे हे सगळं झाले. शेवटी सगळे भाऊ लोक एका जागी थांबलेत आणि केक कट करून घ्यायचं म्हटलेत. मग केक कट केला तसंच आपल्या उदय भाऊला दिलो आणि मग नंतरला शिरा भाऊला पण दिलो. आणि असं 10K झालं आता 20K पर्यंत जायचं आपल्याला. तुमचा सपोर्ट आपल्याला असं द्यावं. आणि खरोखर भाऊने इथं 10K पर्यंत येऊस तर आपली खूप मोठी जर्नी होती आणि त्यात तुमचा सपोर्ट लागला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.